ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आत्ताच माननीय मुख्यमंत्री आणि आपले पुनर्वसन मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी आता आमची VC वरती सर्व सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या महत्त्वाच्या ज्या सूचना होत्या त्या म्हणजे ज्या ठिकाणी शाळांना म्हणजे मोठ्या प्रमाणात जिथे मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी सुरू असेल किंवा पुढचे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असतील त्या ठिकाणी लोकल लेवलला ज्या ठिकाणी पुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्या भागातल्या शाळांच्या सुट्टीच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा आणि ज्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे त्या लोकांना तिथे योग्य तो त्यांची जेवणा खाण्याची, त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची, औषधांची सर्व प्रकारची व्यवस्था ही त्यांना त्या ठिकाणी करण्यात यावी. या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही आपल्या मराठवाड्यामध्ये असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये जी काही पूर परिस्थिती आहे ती मागच्या 2 दिवसापासून त्याकडे मुसळधार संततधार पाऊस सुरू आहे. त्याच्यामध्ये नांदेड, बीड आणि लातूर हे आपल्याकडचे वर्स्ट अफेक्टेड असलेले जिल्हे आहेत. नांदेडमध्ये मुख्यतः मुक्रामाबाद नावाचे जे एक आमचं सर्कल आहे त्या सर्कलला जवळपास 206 mm पाऊस कालच्या 24 तासात झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि लेंडी प्रकल्पाचं काम सुरू असलेल्या पुनर्वसन जी काही गावं होती त्याच्यामध्ये रावणगाव आहे, हसनाळ, भासवाडी आणि भिंगेली ही 4 गावं ही मोस्टली फार मोठ्या प्रमाणात अफेक्ट झाली. याला दुसरं एक कारण पण होतं की त्याच्यामध्ये बीदरमध्ये कर्नाटकमध्ये बीदरमध्ये सुद्धा असलेलं पाऊस खूप झाला काल परवा 2 दिवसापूर्वी आणि मग त्या पावसामध्ये असलेली तिकडची जी काही धरणं होती ती अनकंट्रोलेबल, त्याला गेट नसलेली बरेच धरणं असल्यामुळे पाणी त्यांना तिथे थांबवता आलं नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याकडच्या लातूरमधल्या बोरगाव आणि 2 गावांमधून त्यांच्याकडून आता नांदेडमध्ये ते आपल्याकडे ह्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जवळपास त्या ठिकाणी या रावणगावमधले 225 नागरिक त्या ठिकाणी वेड्यामध्ये अडकलेले होते. आता त्यातले बहुतेक सगळे लोक आता सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहेत आणि हसनाळमधले जवळजवळ 7 ते 8 नागरिक अडकले होते, त्यांच्याही बचावाची प्रक्रिया आता सुरू आहे. भासवाडीमध्ये 20 नागरिक सुरक्षित आहेत, त्यांचं पण त्यांना काढून बचाव करत त्याच्याकडे सुरू आहे. भिंगलीमध्ये देखील 40 नागरिक सुरक्षित आहेत. या 4ही गावांमध्ये सध्या तरी कुठली अशी ॲज अशी कॅज्युअलिटी नाही. सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी फक्त मात्र जनावरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे. मोठी जनावरं, दुधाळ जनावरांचं नुकसान झाल्याचे सध्याचे तरी रिपोर्ट्स आहेत. काही ठिकाणी जे काही मयत व्यक्तींचे आतापर्यंत जे आलेले रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 6 लोकांची दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सध्याचे रिपोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये नांदेडमधले 3 आणि हिंगोलीमध्ये 1 आणि बीडमध्ये 2. बीडमध्ये एक महत्त्वाचा एक सकाळी एक ते कॅज्युअलिटी झाली होती की एक बोलेरो त्या कौडवाड काय ते गाव कौडगाव हुडा या शिवारामध्ये रस्त्यामध्ये ती गाडी वाहून गेली. त्याच्यामध्ये 4 लोक होते परंतु त्याच्यातले आता 3 लोकांचे व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. एका व्यक्तीची बॉडी सापडली. आता 4ही म्हणजे तो मला वाटतं मृत्यू आहे, त्याचा एकाचा मृत्यू आहे आणि 3 लोक हे सुखरूपपणे बाहेर पडलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा NDRFची टीम आम्ही डिप्लॉय केलेली आहे बीडमध्ये. लातूरमध्ये जी काय संपर्क तुटलेली गावं मी आता सांगितली त्याच्यामध्ये बोरगाव आणि धडकनाळ नावाचे उदगीरमधली जी 2 गावं आहेत त्याही ठिकाणचे जवळजवळ 70 कुटुंब आणि 210 लोकांना सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आणि त्यांची देखील सर्व व्यवस्था ही जिल्हा स्तरावरून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. या व्यतिरिक्त पुन्हा आपल्याकडे आता ज्या काही शोध बचाव जे काही पथका होते जे किंवा QRT आहे, अग्निशमन दल आहे, पोलीस ऑथॉरिटीज आहेत, सर्व लोकांना सतर्क करण्यात आल्या. सर्व टीम्स आता सध्या आपल्या याच्यावरती आहेत आणि पोचमपाड आणि निजामसागर हे जे काही 2 आपल्याकडची धरणं नांदेडमधली आहेत त्या ठिकाणी तेलंगणाचे सचिव सरांशी आणि तेलंगणा प्रशासनाशी जिल्हाधिकारी संपर्कात आहेत. त्या ठिकाणाहून देखील पाण्याचा विसर्ग जर का सुरू केला तर आपल्याकडे बॅकवॉटरने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं त्याही ठिकाणच्या त्याही राज्य शासनाशी आणि त्यांच्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीशी जिल्हाधिकारी हे सध्या संपर्कात आहे. आपण मिलिटरी जी आहे ते मिलिटरीची सुद्धा एक टीम आपण साधारणतः पुण्याहून मागवलेली होती, ती पण आता नांदेडमध्ये पोहोचती आहे. साधारणतः त्यात 20 लोकांची टीम येऊन ते देखील आमच्या या बचाव कार्यामध्ये आम्हाला पुन्हा सहभागी होतील आणि आत्ताही पुन्हा आज आणि उद्या पण सुद्धा आज पुन्हा आपल्याकडच्या काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असलेले काही जिल्हे पुन्हा आहेत. संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, लातूर आहे, या ठिकाणी पुन्हा आपला आज ऑरेंज अलर्ट आहे. माझी फक्त या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे किंवा सर्व तरुण मुलामुलींना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचे धबधबे किंवा कुठल्याही ठिकाणी असलेलं हेवी वॉटर असलेले फ्लो असतील त्या ठिकाणी उगाचच आपलं प्राण जाऊ नये किंवा आपलं काय म्हणता येईल जास्त
करेज दाखवण्याचा प्रयत्न न करता त्याच्यापासून सेफ ठिकाणी आपण राहावं आणि या पाण्याचा आनंद घ्यावा, कुठल्याही प्रकारच्या कॅज्युअलिटी होऊ नये अशा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आत्ताच सगळ्या आमच्या जिल्हाधिकारी विभागांना सूचना दिलेल्या आहेत. एनडीआरएफची टीम बीडला आहे आणि एसडीआरएफच्या ज्या 2 टीम आहेत त्या नांदेडला सध्या आहेत आणि मिलिटरी सुद्धा नांदेडला त्यांनी बोलवलेली आहे. याही निमित्तानं पुन्हा घरांचं जे काही आता घरांचं आणि शेतीचं जे काही नुकसान झालं त्याच्या ठिकाणी थोडा हा पाऊस कमी झाला की सध्या ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी सर्वेक्षणाचे करून पंचनामे करण्याचं देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश दिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने त्याही कामाला सुरुवात झाली आहे. साधारणतः 1.25 लाख शेतकऱ्यांच्या 1.25 लाख हेक्टर क्षेत्र साधारणतः म्हणजे अजून संख्या जरी निश्चित झाली नसली तरी 1,20,000 जवळजवळ शेतकरी बाधित असून जवळजवळ 1,03,000 हेक्टर क्षेत्र सध्याचं आमच्याकडे जिरायत क्षेत्र जे बाधित आहे 7,500-8,000 हेक्टर बागायत क्षेत्र बाधित असल्याचं प्राथमिक अंदाज आहे. आता याच्यामध्ये पुन्हा आज उद्यापर्यंत पुन्हा डिटेल सर्वेक्षण झाल्यानंतर तोचा फायनल रिपोर्ट येईल. परंतु पंचनामे करायला मात्र आता वेळ लागणार कारण पाऊस खूप असल्यामुळं सध्या आमच्या पंचनाम्याला अद्याप आमची सुरुवात आता हळूहळू करण्यात आलेली आहे. याच्यात फक्त एक चांगली प्रेस नोट तयार करून घेऊ आणि आता यांच्याकडचा त्यांचा व्हिडिओ घेऊन हाच रेकॉर्ड करून पाठवून दे सगळ्यांना, तो सगळ्यांना होऊन जातो. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.